नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवले गेलं आहे की कसं बसं कमळीला शोभिन्यांत करूनसुद्धा ऋषी कमळी काही ऐकत नाही. अखेरकार बंड्या म्हणतो, ऋषी सर तुम्ही ह्या गावातून जावा, कारण की नयनतारा मॅडमला जर माहीत पडलं ना खूप अवघड होऊन बसेल ही गोष्ट. आणि ते बंड्या ऋषी सरांना बस स्टॉपवरती सोडण्यासाठी गेलेला असतो. रिक्षामध्ये जबरदस्ती बसवत असतो, पण इथे ऋषी म्हणतो, अरे बंड्या तू विचार केला आहेस का कमळीच्या शिक्षणाबद्दल? तिचं करिअरचं काय करायचं आपण बघ ना आता. तोपर्यंत बंड्या म्हणतो, काय करणार आपण? तिने जर निश्चय केला आहे की मुंबईला परत माघारी जायचं नाही म्हटल्यानंतर ना आपण तरी काय करू शकतो ऋषी सर. तो पण ऋषी कसं बसं त्या रिक्षामध्ये बसतो आणि बंड्या म्हणतो रिक्षावाल्याला की आमच्या एवढ्या पाहुण्याला तुम्ही तिथे बस स्टॉपपाशी सोडा. आणि एक माणूस जोर येता असं जाडजूड माणूस पटकन असा रिक्षामध्ये बसतो आणि रिक्षावाल्याला सुद्धा म्हणत नाही की जागा आहे की नाही. ऋषी म्हणतो, अहो जरा हळूहळू जरा आरामशीर बसा ना, किती गर्दी झाली आहे रिक्षामध्ये. तोपर्यंत माणूस म्हणतो, नवीन दिसताय तुम्ही, मग शांततेत बसायचं. आणि तुम्ही एवढं वाळकाय म्हणल्यानंतर न की तब्येतीनं तुम्हाला कशाला जास्त जागा लागते. तोपर्यंत रिक्षा गेलेली असते. तोपर्यंत सरूचा फोन येतो बंड्याला. बंड्या म्हणतो, कुठं आहेस रे? काय नाही, मी ऋषी सरांना सोडण्यासाठी आलो आहे, ते गेले आहेत परत मुंबईला. तोपर्यंत सरू म्हणते, बरं झालं एकदाचं, कारण की त्यांना जाणंच योग्य आहे. हे सगळं ऐकते आपली कमळी. कमळी म्हणते, गेले ते चांगलीच गोष्ट आहे, जास्त दिवस इथं राहणंही बरोबर नाही आहे. पण इथे ऋषीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चालू असतं. रिक्षा चालू असते, जसजसं पुढं जाईल तसं तसं इथे बंड्याने जे काही बोललेलं असतं, सरू मावशी म्हणजे कमळी काय काय बोललेलं असतं त्याला आठवायला लागलेलं असतं. ऋषी म्हणतो, नाही, मी कमळीला ह्या अवस्थेमध्ये अशा कंडिशनमध्ये सोडून जाऊ शकत नाही, कारण की अशा कंडिशनमध्ये सोडून जायचं म्हटल्यानंतर मी माघार घेतली, काही जरी झालं तर मी कमळीला घेऊनच जाणार. आणि इथे परत ऋषी रिक्षातून उतरतो, माघारी चालत जातो जिथे बंड्या असतो तिथे. बंड्या ऋषीला पाहतो, म्हणतो की अरे मी तर आत्ता ह्यांना सोडून आलो होतो आणि हे कसे काय माघारी आले. तोपर्यंत बंड्यासमोर ऋषी येतो, म्हणतो की अरे तुझं स्वप्न नाही, मी खरोखर माघारी आलो आहे आणि बास, मला काही दुसरं तिसरं सांगू नको, मी इथून कमळीला घेऊन गेल्याशिवाय जाणार नाही. तोपर्यंत बंड्या म्हणते, अरे ओ ऋषी सर, तुम्हाला कसं कळत नाही आहे? तुम्ही गेलेलंच बरं, कारण ती कमळी एवढ्या लवकर सहजासहजी ऐकणार नाही, कोणाचीही गोष्ट मनावरती लवकर घेत नाही, स्वतःच्या मनाला जे वाटतं तेच करत असते. तोपर्यंत ऋषी म्हणतो, हो चालते, किती तिची मनमर्जी ती चालवते तेच मला बघायचे आहे. हे सगळं चालू असताना बंड्याला म्हणतो ऋषी, माझी कुठेतरी राहायची सोय कर. बंड्या म्हणतो, बरं ठीक आहे, तुमची इच्छा आहे इथे राहायची तर चला मग सोय करतो मी. तोपर्यंत इथे कमळी आपली रानात बसलेली असते. सरू आणि निग्गी येतात. सरू म्हणते, कमळे अशी तू किती दिवस बसणार आहेस ग? आणि किती दिवस एवढी दुःखात काढणार आहे? शेवटी तुला पुढचं शिक्षणासाठी गेलेच पाहिजे. कमळीमध्ये, नाही आई, मी जाणार नाही, कारण की आबांची इच्छा त्यांच्यासाठी मी पूर्ण करत होते, पण आता जिथे आबाच नाही आहेत म्हटल्यानंतर ना काय करणार आहोत आपण. तोपर्यंत सरू म्हणते की अगं ते नाही आहेत म्हणून काय झालं, पण त्यांची इच्छा तर होतीच ना की सगळं काही तू पूर्ण करायचं आहे म्हणून. हे सगळं काही चालू असताना तिथे ऋषीला बंड्या घेऊन जातो ते एका गोठ्यात त्या मावशींपाशी, आणि त्या मावशींचा गेलेला असतो नोकर काम सोडून. त्या मावशी येतात, म्हणतात, बघ पोरा, सगळी पडल झडल सगळी काही कामं तुला करावी लागणार आहे. यासनी चारा, त्यासनी रानातनं गवत आणणं, सगळं तुला काही करायचं आहे. आणि नको तिथं एवढं काम पडेल, इथे तुझी सगळी काही तयारी आहे का? तोपर्यंत इथे बंड्या तसं ऐकल्यानंतर त्या मावशीनं म्हणतो, अहो भरपूर काही कामं करण्यासारखी आहेत, हे खूप मेहनती आहे. तोपर्यंत बंड्यानं आधी सांगितलेलं असतं की ह्यांना खूप जास्त कामं द्यायची, कारण की हे पळूनच गेले पाहिजेत कामाच्या भीतीने. हे सगळं चालू असताना ऋषी म्हणतो की काही तुम्ही काळजी करू नका, मी सगळी कामं करायला तयार आहे. हे सगळं काही चालू असताना ऋषी येतो पुराणे म्हणजे गावच्या वेशामध्ये, मोफरेल गळ्यात, आणि म्हणतात का नाही म्हणजे गावचं रूपांतर सेम तसंच केलेलं असतं त्यांनी.
आणि सगळी कामं तो करत असतो. आणि निग्गी आणि कमळी इथे रानात बोलत असतात. तिथे परत इथे निग्गीला ऋषी सर दिसत असतात. कमळी म्हणते, नाही नाही, तू काहीतरी खोटं बोलू नको. बंड्याने सांगितलं आहे की ऋषी सर इथून गेले आहेत, ते कशावर माघारी येतील. तोपर्यंत निग्गी म्हणते, नाही गं, हे ऋषी सरच आहेत, ते गवत घेऊन चालले आहेत. तोपर्यंत कमळी सायकलवरून जात असती. तिचा ब्रेक फेल झालेला असतो सायकलीचा. आणि तिथून ऋषी येतो गवताची पेंडी घेऊन. आणि ऋषी येत असताना त्या दोघांची एकदम धडक होते. त्याच्या हातातली गवताची पेंडी पडते आणि ते दोघेही पडतात. पडून गेल्यानंतर ऋषी आणि कमळी एकमेकांना म्हणतात की काही दिसत नाही का पुढचं. आणि एकमेकांना समोरासमोर उभं पाहिल्यानंतर कमळी म्हणते, ऋषी सर तुम्ही इथे कशी काय आला, तुम्ही तर मुंबईला गेला होता ना. ऋषी म्हणतो की मी आता सध्या ड्युटीवर आहे, त्यासाठी मी ड्युटीच करणार, कोणाशीही काही बोलणार नाही. तोपर्यंत ऋषी जातो गवताची पेंडी घेऊन. आणि बंड्या जे काही घडलेलं असतं ते सगळं काही सविस्तर ऋषीला म्हणजे आपल्या कमळी आणि निग्गीला सांगतो. कमळी म्हणते, हे खूप वाईट झालं आहे. ऋषी सर फक्त आणि फक्त माझ्यासाठी इथे थांबले आहेत म्हटल्यानंतर ही गोष्ट मला अजिबात पटली नाही आहे. तो बंड्या म्हणतो, अगं तुला त्यांची पटली नाही तर तुझी कशी बरं त्यांना पटेल, एवढं लक्षात ठेव कमळी, जरा विचार. दुसरं तिसरं नाही, फक्त आणि फक्त तुझ्यासाठी ते ह्या गावामध्ये राहिलेले आहेत. हे सगळं काही चालू असताना ऋषी दिवसभर थकून मांडून सगळे काही कामं करून त्या गोठ्यावाल्या मावशी असतात त्याच्यासाठी एकदम भाकरी आणि कालवून घेऊन आलेले असतात. बंड्या आणि निग्गी म्हणतो की नाही, हे असलं काही देऊ नका, एकदम भात आणि चटणी द्या आणि एकदम तिखट जाळ अशी आग आणि धूर कानातनं निघाला पाहिजे. त्या मावशी म्हणतात, अरे पोरांनो, हे काय करताय तुम्ही, तो बिचारा एवढा दिवसभर कष्ट करतोय, मेहनत करतोय म्हटल्यानंतर त्याला भूक लागली असेल ना. बंड्या म्हणतो, नाही, आपलं एवढं चाललं आहे की त्यांनी फक्त हे गाव सोडून जावं. ऋषीने हे आम्हाला अजिबात बघवत नाही आहे की ऋषी सर असं काही काम करतात. त्या बाई देतात, मावशी त्याला चटणी आणि भात देतात. ऋषी एकच घास खातात क्षणी पाणी करतो, पाणी मागतो. त्याच्या डोळ्यातनं म्हणजे असं लाल बुंद असं झालेलं असतं, खोकून त्याची आतडी गोळा झालेली असतात. कमळी त्या ठिकाणी येते, त्याला पाणी देते. ऋषीची ती अवस्था पाहून कमळीला खूप वाईट वाटत असतं, पण काय करणार, ती काही बोलू शकत नाही. येणाऱ्या भागामध्ये आता आपण पाहूया की नक्की ऋषीचं मत कमळी ऐकेल का आणि ती पुन्हा मुंबईला जाईल का. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आणि हो थांबा, आपले शॉर्ट्स व्हिडिओही यायला लागलेले आहेत, त्यालाही तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट जरूर का. बाय सगळ्यांना.